नमस्कार. मी सायली. आज आपण ना माझ्या आजीच्या पद्धतीचं आज आंबट वरण आपण करणार आहोत. ती कशी गुजरात साइडची होती त्यामुळे तिच्याकडे ती आंबट वरणामध्ये गूळ घालायची नाही. आपण सिकेपी लोकं आंबट वरणामध्ये चिंच, गूळ हे घालतो. त्यामुळे आज आपण त्या आंबट वरण ते करणार आहोत. तर त्याला सुरुवात करूया. आंबट वरणासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. ही तुरीची डाळ मी 1 वाटी घेतली आहे. त्याच्यामध्ये एक 4 मेथीचे दाणे टाकले. आलं आणि मिरची वाटून घेतली आहे. ओलं खोबरं, तेल, मोहरी फोडणीसाठी, मीठ, चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर आता आपण आंबट वरण करायला घेऊ. एका कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकणार आहोत. ते तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार. आपण आता ते 2 टेबलस्पून तेल घेतलंय. ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. थोडी मोहरी टाकून घ्यायची तेल गरम झालं की. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकायचा 1/2 चमचा. ह्या आंबट वरणाला आपण लसूण टाकणार नाही आहोत. फक्त आलं आणि मिरची पाणी न घालता वाटून घ्यायची. पाणी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण शक्यतो पाणी न घालता वाटून घेतलं की ते चांगलं लागतं. आता आपली मोहरी तडतडली आहे. त्याच्यात कढीपत्ता टाकला आपण. कढीपत्ता थोडा झाला की त्याच्यामध्ये हिंग टाकला परत. त्यानंतर आपण ही आपली शिजलेली डाळ टाकून घ्यायची. आणि मग त्या डाळीमध्ये आपण जे आलं आणि मिरची वाटून घेतले ती टाकायची. ती मी आता 1 वाटी माझी डाळ होती तर मी अर्धा इंच आलं घेतलं आणि 2 मिरच्या घेतल्या. कारण माझ्या त्या मिरच्या तिखटवाल्या मिरच्या होत्या. आलं आणि मिरची ते वाटलेलं टाकून ते मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला मीठ तुमच्या चवीप्रमाणे टाकायचं. आणि ना एक अर्धा चमचा तिखट टाकायचं. आणि मग चिंचेचा कोळ मी 1.5 चमचा टाकलाय. चिंचेचा कोळ टाकून हे सगळं मिक्स करून ती डाळ थोड्या वेळ परतून घ्यायची. हे आंबट वरण थोडं आंबट ठेवायचं. त्यामुळे चिंचेचा कोळ तुम्ही नंतर चाखून बघितल्यावर तुम्हाला जर कमी वाटला तर तुम्ही परत टाकू शकता. आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे उकळवून घ्यायचंय.
तर ह्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण खोबरं टाकणार आहोत. खवणून घेतलेलं ओलं खोबरं टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि परत 1-2 मिनिटं उकळून द्यायचं. आणि आपलं आंबट वरण हे तयार झालं. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला आवडलं तर मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.